संध्याकाळच्या वेळी, इकडे सकाळच्या वेळी, नितीनसाठी तर पहाट. डोळे बंद करून थोडा वेळ बसून आपला दुसरा अध्याय सांख्ययोग अथवा आत्मयोग, स्थितप्रज्ञेची लक्षणं सुरू करू. पुढे चालू ठेवू. जय श्री कृष्ण. क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. 16,000 राजांना कैद करून ठेवलेल्या नरकासुराचा वध करून त्याला सोडवून, त्या सगळ्यांना सोडवून आणून बंदित असताना भागवतातली कथा, राजा प्रार्थना करतात, सगळे एकच आहे जो आपल्याला सोडवू शकतो या दुःखातून. आपण सगळे मिळून त्याचीच आराधना करू. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवतातला श्लोक. हे जे क्लेश आहेत सगळे, तो परमात्मा आहे. कृष्ण जो आहे तो वासुदेव आहे, सगळ्यांमध्ये वास करणार आहे. तर आम्ही जे बंदित आहोत, आमच्या हृदयातही आहे. प्रणत क्लेश नाशाय, आम्हाला होणारे क्लेश, कष्ट शेवटी अनुभव करणारा तर तोच आहे. शरीराला आमच्या जरी कष्ट होत असले तरी अनुभवी तर तोच आहे. श्रोत्रस्य श्रोतम, उपनिषदांमध्ये येतं, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाचम स प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षुः अतिमुच्च धीराः प्रेत्यास्मात् लोका अमृता भवन्ति. की आम्ही जे डोळ्यांनी बघतो त्यात आत जाणारं दृश्य बघणारा तर तोच आहे. आम्ही जे कानाने ऐकतो ते वास्तविक ऐकणारा तर तोच आहे. जो प्राण श्वास घेतो प्राणवायूचा, त्याचा अनुभव करणारा तर तोच आहे. धीर पुरुष, धीर म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करून, निग्रहपूर्वक, विचारवंत, धैर्यवान, बुद्धिप्रधान, नुसतेच भावुकता नाही, विचारी, धीर पुरुष अतिमुच्च धीराः अमृता भवन्ति. त्यांना अमरतेचा अनुभव येतो. खेन उपनिषदात पिप्पलाद महामुनी आपल्या सत्यशिष्य सुकेशा भारद्वाजाला सांगतात, श्रोत्रस्य श्रोत्र चक्षुस्य चक्षु
तर बंदित आम्ही जरी असलो, दुःखात आम्ही जरी असलो, कष्टात आम्ही जरी असलो, स्वतःला शरीर मानून, स्वतःला मन मानून दुःख स्वतःवर ओढवून घेतलं जरी, की माझा अपमान होतो आहे, मला दुःख होत आहे, माझं नुकसान झालं, पण शेवटी त्या सगळ्यांचा अपमान, ते दुःख सहन करणारा, अपमान तितिक्षापूर्वक बघणारा साक्षी भावानी आहे तर तो वासुदेवच, आत वास करणारा देव, जो परम आत्मा आहे, तोच आमच्या क्लेशांचा, कष्टांचा नाश करील. तर आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक साधना, अध्यात्मात रत, आत्मानम अधिकृत सा अध्यात्म, शास्त्रात आला. आत्म्याशी संबंध जोडण्याला अध्यात्म म्हणतात. हे जो जन्मोजन्मी आणि विशेष करून या जन्मी, आणि त्यातही विशेष म्हणजे वैशिष्ट्य आहे की मनुष्य जन्म मिळूनही शरीराशी संबंध जोडला. कुत्रे, मांजर, चिमणी, किडे यांना पर्याय नव्हता, तेवढी विचारवान बुद्धी नाही, पण मनुष्य देहात येऊनही शरीराशीच फक्त संबंध जोडला, मनापुरतीच मर्यादित राहिला. याला आत्मघातकी म्हटला, आत्महत्यारा, सगळ्यात मोठं पाप शास्त्रांमध्ये. आत्माचं हनन केलं, प्रत्यक्ष आत्मा होता, ही संधी उपलब्ध होती, इथून उड्डाण विमान तयार होता, आत इंधनही होतं, गुरुरूपी कर्णधार पायलटही होतं, मंत्ररूपी इन्स्ट्रक्शन्सही होते, सगळं उपलब्ध होतं या जीवनात, या मनुष्य देहात. धावपट्टीवर धावायला सुरुवातही झाली होती, कारण थोडं आकर्षण झालं गीतेकडे, सत्संगाकडे, मंत्रजापकडे, साधनेकडे, आध्यात्मिक प्रवृत्ती झाली होती, दिशाही मिळाली होती. पण महा अनर्थ धावपट्टीवर धावत जाऊन तिथेच थांबून गेला, उड्डाण घेतलंच नाही, तिथून वर उठलंच नाही. तर मग विमान परतून फरून उतरा आणि जा, जिथून आले तिथेच. कुठून आले, कुठं जा, 84 लाख मधून आले. तेवढीच अवस्था प्राप्त. वरचं विहंगम दृश्य कधी बघायलाच मिळालं नाही. गगनगामी हा आत्मा झालाच नाही, तिथेच खोंटीतच बांधून राहिला. मग उरलेल्या 84 लाखमध्ये परत जा, खाण्यापिण्याच्याच अनुभवासाठी कुत्रा, मांजर, अजून काही राग, लोभ, भोंकणं एकमेकावर. नाही स्थित प्रज्ञस्य का भाषा, समाधिस्तस्य केशवा. आमचं विमान तर उड्डाण पावलाय, थोडं दिसायला लागलं खिडकीतून खाली की हो वर आहे. आता त्या गोष्टी आवडत नाही, चांगल्या नाही वाटत. अरे तुरेमध्येच फसून बसणार. आता वीट आला त्या गोष्टींचा, मान अपमानाचा. आता कंटाळा वाटायला लागला खाण्यापिण्यातच रुतून बसण्याचा. हेच लक्षण आहे की उड्डाण पावलं. विमान नुसतं धावपट्टीवर घुटमळत नाही बसला. या जन्मी हा पुरुषार्थ घडला. याची देही पंढरीला पावलो, विठोबाचं दर्शन झालं.
बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचोन आलो एथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. सत्व जोडी आता शेवटी गोड घास. नासली जागृतीची घडी, सुटली आता चढा ओढी. आता जळो देह सुख, दंभ मान, न करी यांचे साधन. तू जगद आदी नारायण, आलो शरण तुझी तुका म्हणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. तर गगनगामी होण्याची ही सुवर्ण संधी. संध्याची वेळ, शांत वातावरण, आध्यात्मिक प्रवृत्ती. आत्मानाम अधिकृतः आध्यात्मिक. आत्म्याशी संबंध जोडण्याकडे वळण. मनाचा विटाळ आला, तेच ते नको आता. आता जळो देह सुख, दंभ मान, न करी याचे साधन. तुकाराम महाराज म्हणतात. कित्येक शरीर प्राप्त झाले आणि सुटले. काय मिळवलं? जे मिळवलं ते सुटलं. जे टिकलं ते आवडलं नाही. जे आवडलं ते निघून गेलं. पुन्हा तेच. पुनश्च हरिओम. अब कृपा करहु प्रभु एहि, सब त्यजी भजन. करहु दिन राती. अब प्रभु कृपा करहु ए भाती, सब तजु. तुलसीदास जी म्हणतात, सब तजु भजन करहु दिन राती. भजन गीत संगीत नाही, बुद्धीनी यजन. विचारवंत कौपीनवंत खलु भाग्यवंत म्हटलं शंकराचार्यांनी. तसंच विचारवंत खलु भाग्यवंत. जी साधना करते आहे, जे पूजा उपासना सुरू आहे, त्याबद्दल विचार, डुबून जाऊन विचार. बुद्धीनी यजन, ईश्वराचं पूजन बुद्धिपूर्वक, विचारपूर्वक. इति भजन. सब त्यज भजन करहु दिन राती, अब प्रभु कृपा करहु ए भाती. रामो राजमणि सदा विजयते, रामे रमेशं भजे. रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम माम उद्धर. किती सुंदर. त्या श्रीरामात माझं चित्त विलय पाव, सगळं सुटून जावं. पाण्यात खडी साखर जशी विरघळून जाते, मग दिसायला कुठे नाही, फक्त तिचा गोडवा पाण्यात राहून जातो, तसं माझं हे चित्त इंद्रियगामी, मनरूपी चंचल, अहंकार
ओतप्रोत झालेलं हे चित्त विलीन होऊन जावं श्रीरामा तुझ्या चरणी. रामे चित्त लय लय होणं संपून जाणं. सदा भवतु मे भो राम माम उद्धार, माझा उद्धार कर श्रीरामा. अहिलेल्या चरण स्पर्शाने जसा तू प्रगट केला वास्तविक स्वरूप तिचं, तसं तुझ्या नाम संकीर्तनाने माझ्या आत्म्याचं स्वरूप माझ्या चित्तात प्रगट कर. मी पण तर अहिल्यासारखीच पतित आहे आणि तू पतित पावन आहेस. राम रामेति रामेति मनोरामे मनोरमो रामे मनोरमे. राम 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 करत बसणाऱ्या शंकराला पार्वती माता विचारते की हे वनचर. रामचरितमानसमध्ये प्रसंग येतो, हे जंगलात फिरणाऱ्या प्रभू श्रीराम, हा जो हर वनवासी राम आहे याचं सतत तुम्ही का नाव जप करत बसता. राम राम राम. जाके हृदय भगति जसी प्रीति, प्रभुतः प्रगट सदा तेहि रीति. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. शिवजी उत्तरात म्हणतात, अगं हा रामला वनवासात दिसतो आहे चालताना, पण तो प्रत्यक्ष हरी आहे, व्यापक आहे, सर्वत्र समान आहे. दुधात जसं सगळीकडे पांढरी श्वेतता असते, समुद्रात जसं सगळीकडचं पाणी खारट लागतं, घटाकाश महाकाश जसं सगळीकडे अंतरिक्ष आहे, स्पेस आहे, जागा आहे, माठातही आहे, आश्रमात घरातही आहे आणि माठाच्या बाहेर घराच्या बाहेरही आहे. लाटांमध्ये जसं सगळीकडे पाणी दिसतं, तसं हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. हा राम प्रेमापोटी प्रगट झाला आहे, तो श्रीहरी. दशरथाचं प्रेम प्रगट झालं, कौशल्याचं प्रेम प्रगट झालं, भरताचं धर्माचं प्रेम, धर्मधुरंधर प्रेम, लक्ष्मणाचं त्या शेषनागाचं प्रेम प्रगट झालं. जगत जननी जगदंबा, जगाची अंबा, जग माता रुक्मिणी, लक्ष्मी, श्री माधवी, त्या सीतेचं प्रेम प्रगट झालं. प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना. उमे हा फक्त वनवासी राम नाही आहे, हे ते विभीषणाचं, भक्ताचं, हनुमंताचं, माझं स्वतःचं त्या मरकट रूपातलं प्रेम प्रगट झालं. प्रेम ते होई प्रगट मैं जाना. म्हणून मी सतत त्याच्या नाम जपाच्या समाधीत असतो. शंकर स्वरूप सहज सम्हारा, लागी समाधी अखंड अपारा. हे सुटलं माझं आता. शंकरांचा, शिवजींचा आदर्श समोर ठेवून विचार करूया. हे सुटलं माझं आता. नाते गोते, संसार व्याप, तेच ते विहिरीतलं बेडूक राहणं सुटलं आता. तितकेच तेवढेच किडे, तेवढेच शेवाळा, तेवढंच डबकडा ते सुटलं. उद्धार झाला माझा रामनामाने. उड्डाण पावलो मी भगवद्गीतेच्या आशीर्वादाने. विहंगम दृश्य बघता विहिरीतून बाहेर निघालो आणि सगळंच माझं आणि सगळे माझे आणि मी सगळ्यांची. हे 2-3 जीवात्म्यांमध्ये अडकण्याचं दुर्दैव सुटलं. महाअभाग्य, महादुर्दैव, महापाप सुटलं एकदाचा, की एवढ्यातच अटकून बसण्याचा. पूर्ण संसाराचं वैभव प्राप्त होण्याची संधी आली आणि हे 2 तुकडे काचेचे तेच ठिकऱ्यांमध्ये भीक मागण्याचं दुर्दैव सुटलं. माझं सुदैव, माझं सुदिन, माझं सौभाग्य जागृत झालं त्या रामनावाने.
त्या विठूच्या दर्शनाने, त्या शिवजींचा आदर्श तेज समोर धरून शंकर सहज स्वरूप सम्हारा, लागी समाधी आता अखंड अपारा. कोटि जन्म लगी रगर हमारी, रह वरव तो शंभू न तर रहो कुमारी. त्या माझ्या जगदंबेचं, पार्वती मातेचं उदाहरण समोर ठेवला. बस आता हे सुटला. उपरती झाली. संसारात जी रती झाली होती, नात्या गोत्यांमध्ये, शरीर वैभवामध्ये, ती रती बाजूला टाकली. उलटीप्रमाणे उलटी केलेली पुन्हा नाही चटायची. आता उपरती झाली. त्यात रती नाही राहिली, दुसरीकडे रती झाली. नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. हा जो संग्रह केला जीवनात, हा सोडायचा आता. धर्म कुठला येतो? धर्म ततो कृष्ण साधना. कृष्णासोबत संबंध जोडायचा. तोच एक माझा सखा, तोच एक माझा सारथी, तोच एक माझा प्राण निधान, माझा प्रियतम, माझा प्रेमी, माझा पती, माझा पुत्र, माझा मित्र, सखा, बंधू, माझा सर्वस्व, माझा प्राण, अखिल ब्रह्मांड मा एक तो श्रीहरी. जय श्री कृष्ण.